नमस्कार मंडळी, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मऊ लुसलुशीत इडली कशी बनवायची। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी इथे 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत, ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्याच वाटीने 1 वाटी उडदाची डाळ ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि यात भरपूर सारे पाणी टाकून 4 ते 5 तास भिजू द्यायचं आणि 4 ते 5 तासानंतर तुम्ही बघू शकता इथे आपले तांदूळ आणि डाळ मस्त भिजलेले आहेत आणि आपल्याला आता मिक्सर मध्ये याचं बारीक बॅटर करून घ्यायचं आहे। हे बॅटर आपल्याला थोडंसं पतलंच ठेवायचं आहे। आता हे बॅटर आपल्याला 10 ते 11 तास झाकण ठेवून चांगलं भिजू द्यायचं। 10 ते 11 तासानंतर तुम्ही बघू शकता आपलं बॅटर किती फुगलेलं आहे। आता हे 5 ते 6 मिनिटं एकाच डायरेक्शनने चांगलं फिरवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला किती क्वांटिटीमध्ये इडली बनवायची आहे तेवढं बॅटर बाजूला काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 चमचा खाता सोडा टाकायचा। साईडला इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि ह्या इडलीच्या प्लेटला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हे बॅटर टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून 9 ते 10 मिनिटं चांगलं शिजू द्यायचं। इडली शिजली की नाही हे बघण्यासाठी त्यामध्ये चाकू किंवा काडी घालून बघायचं। चाकूला जर बॅटर चिटकलं नाही तर समजायचं आपली इडली शिजलेली आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मस्त टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत इडली तयार आहे। त्यासोबत सांबर आणि चटणी सुद्धा तयार आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे एकदा इडली बनवून बघा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा।